इरकल साडी हा साडीचा एक पारंपरिक प्रकार आहे जो भारतातील सामान्य पोशाख आहे। इरकल साडीचे नाव भारतातील कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील इलकल शहरावरून पडले आहे। इरकल साड्या अंगावर सुती ताने वापरून विणल्या जातात आणि बॉर्डर साठी आर्ट सिल्क वार्प आणि साडीच्या पल्लू भागासाठी आर्ट सिल्क वार्प वापरतात। काही प्रकरणामध्ये आर्ट सिल्क ऐवजी शुद्ध रेशीम देखील वापरला जातो। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। साडीचे वेगळेपण म्हणजे बॉडी वार्पला पल्लू वार्प सह जोडणे, ज्याला स्थानिक पातळीवर टोपेटेनी तंत्र म्हणतात। वरील टोपेटेनी तंत्रामुळे विणकर फक्त 6 यार्ड, 8 यार्ड, 9 यार्ड वार्प चालेल। कोंडी तंत्र 3 शटल टाकून वेफ्टसाठी वापरले जाते। पल्लू भाग डिझाइन टोपेटेनी सेरागू साधारणपणे टोपेटेनी सेरागू मध्ये 3 घन भाग लाल रंगात आणि 2 भाग पांढऱ्या रंगात असतील। टोपेटेनी सेरागू हे राज्य चिन्ह मानले गेले आहे आणि सणाच्या प्रसंगी त्यांचा खूप आदर केला जातो। पारंपरिक सीमा, चिक्की, गोमी, जरी आणि गडीदाढी आणि आधुनिक गायत्री इरकल साड्यांमध्ये अद्वितीय आहेत। बॉर्डर कलरची विशिष्टता सामान्यतः लाल किंवा मरूनचे वर्चस्व असते। साडीचे वैशिष्ट्य म्हणजे पल्लू ताना बॉडी वार्पला जोडणे, ज्याला स्थानिक भाषेत टोपेटेनी म्हणतात। हे तंत्र केवळ इरकल येथे वापरले जाते। जर कोणाला इरकल साडी हवी असेल तर प्रत्येक साडीसाठी एक ताना तयार करणे आवश्यक आहे। वार्प धागे स्वतंत्रपणे तयार केले जातात। त्याचप्रमाणे पल्लू ताना आवश्यक गुणवत्तेनुसार आर्ट सिल्क किंवा प्युअर सिल्कने स्वतंत्रपणे तयार केला जातो। तिसरे म्हणजे पल्लू तानेप्रमाणे तानाचा बॉर्डर भाग तयार केला जातो। एक तर आर्ट सिल्क किंवा प्युअर सिल्क आणि पल्लू बॉर्डर साठी वापरलेला रंग एकच असेल। सर्वसाधारणपणे पल्लूची लांबी 16 इंच ते 27 इंच पर्यंत असते। पल्लू धागे आणि शरीराचे धागे लूप तंत्रात जोडले आहेत। स्थानिक पातळीवर टोपेटेनी नावाची एक अनोखी पद्धत। इरकल साड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे कसुती नावाच्या भरतकामाचा वापर। कसुतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या डिझाईन्स पालखी, हत्ती आणि कमळ यासारख्या पारंपरिक नमुन्यांची प्रतिबिंबित करतात, जी इरकल साडीवर भरतकाम केलेली असतात। या साड्यांची लांबी साधारणतः 9 यार्ड असते आणि इरकल साडीचा पल्लू मंदिराच्या बुरुजांची रचना असते। हा पल्लू सामान्यतः पांढऱ्या नमुन्यांसह लाल रेशमापासून बनलेला असतो। पल्लूचा शेवटचा प्रदेश हानिगे, कोटिकमली, टोपेटेनी आणि रॅम्पा अशा विविध प्रकारच्या नमुन्यांनी बनलेला आहे। साडीची बॉर्डर खूप रुंद आणि लाल किंवा मरून रंगाची असते आणि ती गेरूच्या नमुन्यांसह वेगवेगळ्या रचनांनी बनलेली असते। साडी एकतर कापसाची असते किंवा कापूस आणि रेशीम यांचे मिश्रण किंवा शुद्ध सिल्क मध्ये असते। पारंपरिकपणे वापरले जाणारे रंग म्हणजे डाळिंब लाल, चमकदार मोर हिरवा आणि पोपटी हिरवा। वधूच्या पोशाखांसाठी बनवलेल्या साड्या गिरी कुमकुम नावाच्या एका विशिष्ट रंगाच्या असतात, ज्याचा संबंध या प्रदेशातील पुजाऱ्यांच्या पत्नींनी परिधान केलेल्या सिंदूरशी आहे। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या सुंदर अशा इरकल साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।